रायगड किल्ल्यावर एक साधी दूध विकणारी स्त्री राहायची. नाव होतं हिरकणी. ती रोज किल्ल्यावर दूध विकायला जायची आणि संध्याकाळ होण्याआधी खाली आपल्या बाळाकडे परत यायची. पण एक दिवस किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. त्या काळी नियम खूप कडक होते. सूर्यास्तानंतर दरवाजे उघडत नसत. हिरकणीने सैनिकांना विनंती केली, मला जाऊ द्या, माझं बाळ घरी एकटं आहे. पण नियम म्हणजे नियम. रात्र झाली, आकाश काळं पडलं. किल्ल्याखाली खोल दरी, वाऱ्याचा आवाज आणि एका आईच्या मनात फक्त एकच विचार, माझं बाळ. आणि मग जिथून माणूस खाली पाहायलाही घाबरेल त्या उंच कड्यावरून हिरकणी रात्रीच्या अंधारात उतरू लागली. ना दोरी, ना कुणाची मदत, ना प्रकाश, फक्त आईचं प्रेम. ती जीव धोक्यात घालूनही दरी उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. महाराज तिचं धाडस पाहून थक्कच झाले आणि ज्या बुरुजावरून ती उतरली त्याचं नाव ठेवलं गेलं हिरकणी बुरुज. आजही रायगडावर तो बुरुज आहे आणि तो सांगतो, आईसाठी अशक्य असं काहीच नसतं.